आता 6 खासदार ठाकरेंकडून घेऊन जाण्याची जी काय रणनीती आहे ती का अवलंबली जाते असं तुम्हाला त्यांचं असं आहे बघा. पुन्हा त्यांचा मूळ विचारच लक्षात घ्या. मूळ विचार काय आहे? 100% भाजपा. पण सगळेजण विसरत असतो, हे आपसात आहे त्यांच्या. ते आपसात जेव्हा बसतात ना तेव्हा असंच ठरवतात, कुणाला डाऊन करायचंय, कुणाला उडवून लावायचंय. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, अकाली दल, सगळे ज्यांच्या बरोबर त्यांनी गठबंधन केलं किंवा युती केली त्या सगळ्यांची वाट लावून टाकली. त्यांना फक्त शिवसेनेला करता नाही आलं. आकडे किती आमदार खासदार नका धरू, शिवसेना मजबूत आहे आजही तशीच्या तशी. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता हे जे काय 6 आमदार ते त्यांचं नाहीये. 6 खासदार खासदार ते त्यांचं नाहीये, कारस्थान यांचं आहे. कोणाचं यांचं? इकडे ठाण्यातलं कारस्थान आहे ते. त्याचं कारण असं आहे, त्यांचं नाही असं नाही, ते यांना पुढे करतात. तुम्ही काय करता? मला हेच तुम्हाला विचारायचंय, भाजप इतकी मोठी महाशक्ती आहे, मग ते एकनाथ शिंदेला का पुढे करतायत? मग महाशक्ती कोणालाही वेठीला धरू त्यांना एका शकते. दगडात 2 पक्षी मारायचे. ते कोणती? दोन्ही म्हणजे मिंद्यालाही मारायचे आणि इकडे आम्हालाही मारायचे. इकडे आम्हाला म्हणजे आम्हाला खेळखेळ करायचं. त्यांना माहिती आहे त्याला गडवायला की त्यांना वेळच लागणार नाही. असं वाटतं? त्यांना संपवायला त्यांना काडीचं सूत्र ज्या दिवशी ठरवतील की मिंदेना संपवायचंय त्याच्या 24 तासात ते त्यांना संपवू शकतात. शिवसेना नाही संपवू शकत. मग शिवसेना कशी संपवायची? तर शिवसेनेला याला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, हे कंत्राट आहे तुझं, इकडनं शिवसेनेत माणसं आणत जा सारखी आणि शिवसेनेला खिळखिळी कर. कारण यांचे भ्रष्टाचार आहे, त्यांच्या मागे ईडी आहे, सीडी आहे. आता जेलमध्ये जायचं, रडले ना ते मातोश्री होऊन, रडले ना मातोश्रीवर जाण्यापूर्वी अगोदर. जेव्हा मला ईडीच्या आता मी या वयात जेलमध्ये काय जाणार ते सगळे त्यातलीच आहेत माळाती सगळी काय. पण त्यांनी नंतर जे केलं प्रकरण ते अतिशय वाईट आहे. आणखीन गेले ते गेले, शेण खाल्लं. पण तुम्ही आमचा पक्ष घेऊन जाताय, तुम्ही आमचं चिन्ह घेऊन जाताय, त्याच्या मागे एक कारस्थानी भारतीय जनता पार्टी. हा कुटील डाव कोणाचा? तो त्यांचा.